सकाळपासून किती कामं राहिले, दसऱ्याचे पण कामं राहिले रे बापरे. ओ काय झालं? अगं ये कुठता शेण खायला गेली होती, सकाळी गेलेला संध्याकाळ होत आल्या, इथं नवरा पोरं उपाशी बसले, त्याचं तुला काय आहे का नाही? शेण खायला गेले नव्हते मी, तुम्ही जे पात्र करून ठेवलात ना तेच सावरायला गेले होते. ए, बोलू नको, आजूबाजूला लोक राहते, चांगले लोक राहतात, आपल्यासारखे जनावर राहत नाही, समजलं का? हे बघ, हे असलं मला पटणार नाही. मी असं सूट दिलं ना, तू सकाळचं संध्याकाळ, संध्याकाळचं रात्र, रात्राचं पाटेकरची नाही ऐकत कोण राहिली. ओ यान बी माताड बॅट रे, मराठीत बोल. तोंडाला येईल ते बोलू नका. तुझं असं वागणूक असेल ना तर मला डिवॉर्स पाहिजे. हा देते. आमच्या बापानं आपल्या लग्नात जे 60 लाख रुपये दिले होते ना ते मला द्या, मग मी जाते. 60 लाख रुपये? तुझ्या बापानं 60 रुपयाचं टावेल बी दिला नाही, समजलं का? लग्नामध्ये पुरीला फक्त एक जोड कपडे आणि नारळ द्या म्हणल्यावर तुझा बाप टावेलवर पाठवला होता तुला घरी, आठवत आहे ना? हा आपण ज्या गाडीत आलो ना ती गाडी माझ्या बापाची आहे, आपण जिथं राहतो ना ती जागा माझ्या बापाची आहे, आणि त्या घरात जे फर्निचर आहे ना ते पण माझ्या बापात आहे. ते थोडं सगळं मला द्या, मग मी जाते. ठीक आहे, मीच जातो घर सोडून. हा हो रे, होगा ना तू गेट बंद मांडरे नाही बरताव. काय? ते जाताना गेट बंद करून जावा, कुत्रे येते जात. अगं तुला जरा लाज लज्जा शरम बिरम हाय का नाही, का सगळं विकून खाल्लीस? हा सगळं विकून खाल्ले. तू आणि तुझ्या बापानं ना मला गंडवलं, लक्षात ठेवा. देव बघायला एक ना एक दिवशी दोघाला ना चापकर मारता का नाही बघा. ओ गप कोण रे, तिथं भांडे पडले त्या, चला धुवाल चला, आणि ते गेट बंद करा पहिला. जय जय जय.